प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह पासून सुरुवात करू. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह मध्ये क्रिया ही अपूर्ण असते. प्रोग्रेस सुरू असतो, क्रिया पूर्ण झालेली नसते. हे चित्र आहे. या चित्रात एक मुलगा आहे. हा मुलगा काहीतरी खात आहे. या चित्रात हा मुलगा काहीतरी खात आहे. मग त्याला तुम्ही बॉय म्हणा किंवा ही इज म्हणा. त्याचं नाव असेल तर नाव घ्या, पण त्याचं काही नाव नाही. मग प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये आपल्या वाक्याची रचना असते. सब्जेक्ट, त्याला आपण कर्ता म्हणतो. त्याच्यानंतर टू बी फॉर्म किंवा हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर असते ऍक्शन, क्रियापद, वर्ब किंवा त्याला म्हणा आपण ऍक्शन वर्ड. आणि या ऍक्शन वर्डला शेवटी लागतो आयएनजी प्रत्यय. आयएनजी प्रत्यय लागतो. ऍक्शन म्हणजे कृती, क्रियापद म्हणजे कृती. एखादं काम आपण ज्यावेळेस करतो ती ऍक्शन असते. आता मी बोलत आहे, कृती करू आहो. तुम्ही ऐकत आहात, मी आता बोलत आहे. मग आय एम स्पीकिंग, त्याच्यातलं मी बोलत आहे. मराठीत करायचंच नाही, मी बोलत आहे. मी साठी काय आहे? आय. आता हेल्पिंग वर्ब जे वर्तमान काळात एम, इज, आर हे तीन आहेत. आता हे कधी कधी वापरायचे? जर समजा स्वतः आपण असू तर आय, स्वतः असेल आय, तर त्याच्या पुढे आपण एम वापरतो. स्वतः असेल तर एम, मी स्वतः आहे म्हणजे मी स्वतः आहे, एम वापरतो. एकवचनी असेल सब्जेक्ट, कर्ता, डुअर. त्याला आपण समजण्यासाठी म्हणूया डुअर, कर्ता. डू म्हणजे करणे, डुअर म्हणजे करणारा. सोपा शब्द घ्यायचा. जर एकवचनी असेल, एकवचनी, मग एकवचनी ही, शी, इट. एखाद्या व्यक्तीचं नाव ही, शी, इट. व्यक्तीचं नाव असेल एखाद्या, समजा द्वारकाबाई किंवा द्वारकाधरा म्हणा, हुसेन म्हणा. शहराचं नाव असेल, शहराचं नाव, गावाचं नाव किंवा नातेवाईक असेल, रिलेशन असेल, रिलेशन नातेवाईक, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, नवरा बायको, हे काय रिलेशन. बरोबर आहे. याच्या पुढे आपण इज वापरतो. काय वापरतो? इज. आणि अनेक वचनी जर असेल, अनेक वचनी, उदाहरणार्थ वी, दे, द बॉईज, द गर्ल्स, हे अनेक वचनी आहेत. याच्या पुढे आपण आर वापरतो. काय वापरतो? आर. कशा पुढं? वी, दे. अनेक वचने असेल तर वी एक वचन का अनेक वचन? दे एक वचन का अनेक वचन? अनेक वचन. मग मी बोलत आहे. मी काय करत आहे? बोलत आहे.
मग बोलण्याला इंग्रजीत काय म्हणतात? स्पीक. ते काय झालं? ऍक्शन झाली माझी बोलण्याची. ऍक्शन करतो मी बोलण्याची. मग ते स्पीकला काय लावायचं पुढं? काय लावायचं? हे घेतलं इकडं स्पीक. SPEAK. त्याला काय लावणार? काय झालंय? आय एम स्पीकिंग. मी नुसतंच बोलतोय. मी नुसतं एकटाच बोल राहिलो का तिथं? तुमच्याकडून सुद्धा काहीतरी क्रिया घडत आहे. कोणती क्रिया घडत आहे तुमच्याकडून? कोणती? ऐकण्याची. मग तुम्ही काय म्हणणार स्वतःच? वैयक्तिक एकटं जर असलं तर काय म्हणणार? आय एम लिसन म्हणजे ऐकणे. LISTEN. त्याला काय लावायचं पुढं? ING. आय एम लिसनिंग. आय एम लिसनिंग. तुम्ही जर लिहित असले तर, तुम्ही जर चालत असले तर, आय एम वॉकिंग. तुम्ही जर पळत असले तर, कावेरी जर लिहित असली तर, कावेरी इज रायटिंग. वैभव जर उड्या मारत असेल तर, वैभव इज जम्पिंग. आई जर स्वयंपाक करत असेल तर, कशाला लिहित? मदर इज लिसनिंग. आता भक्ती भांडत आहे. किंवा भक्ती नीताला मारत. भक्ती नीताला मारत आहे. काय मार राहिली? मारणे काय म्हणते इंग्रजी? स्लॅप घ्या किंवा बीट. तुम्हाला जे योग्य वाटेल तो. मग काय होईल? भक्ती नाव आहे. नावापुढं काय येईल? इज येईल का? आर येईल का? एम येईल? इज येईल. मग भक्ती इज. स्लॅप घेतलं तर स्लॅपिंग. कोणाला? टू नीता. टू नीता. भक्ती इज स्लॅपिंग टू नीता. आहे का नाही? पुन्हा आपण एखादं घेतलं, सायकल पळत आहे. किंवा सायकल एकटी काही पळणार नाही. पूजा सायकल चालवत आहे. पूजा इज चालवणे. स्वार झाली ती त्याच्यावर. राईड म्हणा त्याला. काय? RID. राईड. पूजा इज रायडिंग सायकल. पूजा इज रायडिंग सायकल. असे अनेक उदाहरण आहे आपल्या आजूबाजूला. आपल्या घरात ते सकाळी उठल्यावर निरीक्षण करायचं. घरी सकाळी घरी उठल्यावर निरीक्षण करा. आपला एखादा भाऊ आंघोळ करत असतो, आहे का नाही? मग एक वाक्य आठवा त्याच्यावर. आंघोळ करायला मनातल्या मनातच म्हणायचं, कार्तिक इज टेकिंग बाथ. बाथिंग नाही म्हणायचं. हो, बाथ म्हणजे आंघोळ करणे. बाथिंग नाही म्हणायचं. हो, बाथिंग नाही म्हणायचं. टेकिंग बाथ. टेक म्हणजे घेणे. टेक म्हणजे घेणे. आणि याला लागेल ING. टेकिंग बाथ. अंघोळ अंघोळ करत आहे. आपले आजी बाबा सकाळी चहा पित असत. मग त्याला ड्रिंकिंग टी म्हणसाल का? टेकिंग टी. काय म्हणणार? टेकिंग टी. कसं वाक्य होईल? माय ग्रँडमदर इज टेकिंग टी. टेकिंग टी. टी. किंवा ग्रँडमदर म्हणा. ग्रँडमदर इज टेकिंग टी. काय गणी? आपले पप्पा भांग पाडत असेल तर मग भांग पाडण्याला म्हणतात कोंब. COMB. कोंब.
कोंब. कोंब नाही म्हणायचं. म्हणजे कोंब कशाने येतो? दाण्यावर कोंब येतो. ती कोंब नाही. कोंब. My father is combing hair. Combing म्हणजे भांग पडवेल ते. चालले आता कुठेतरी. ठीक आहे. अजून पुन्हा तुमच्या घरात टीव्ही सुरू असेल आणि ती कोणतरी पाहत असेल. समजा तुम्हीच टीव्ही पाहू राहिले. तुम्ही टीव्ही पाहू राहिले. मग कसं होईल वाक्य? आय एम वॉचिंग टीव्ही. टेलिव्हिजन. बरोबर. वैभव समजा तुमच्या घरी रेडिओ सुरू आहे. तू बातम्या ऐकू राहिला. बातम्या. कसं होईल वाक्य? वैभव सांगले ना. वैभव समजा आदित्य घरात आला आणि घरात आल्याला तू रडायला लागला. मग कसं होईल ते वाक्य? रडू राहिल ते आता. कोण रडू राहिला? आदित्य. आदित्य नाव आहे का काय? नावाच्या पुढे काय? आदित्य. काय येईल? काय येईल? काय येईल? हा काय करू राहिलो? आले आले. मग रडण्याला काय म्हणते इंग्रजीत? क्राईम. काय? क्राईम. नुसतं रडण्याला काय म्हणते इंग्रजीत? काय? क्राय. मग क्रायच्या पुढे काय लागल? ING. क्राईम. काय लागल? आज सोपे वाक्य तुम्ही घरी आजूबाजूला चालता चालता कोणाकडं गल्लीत जाता मी म्हणू शकता आय एम रनिंग. अजून पळत दाखवायचं आय एम रनिंग. चालले घेऊन आय एम वॉकिंग. आणि लगेच काय बस आय एम सिटिंग. आय एम उठिंग. उठिंग म्हणणार का? आय एम स्टँडिंग. काय म्हणणार? आणि समजा नाहीच तुम्हाला सापडला शब्द एखाद्या वेळेस की बाबा आय एम सिटिंग. मग आता उठायला काय म्हणतात ना? आय एम उठिंग. आता नका म्हणू, नंतर म्हणा. आणि पण नेहमी आय एम उठिंग म्हणू नका. तुम्हाला माहित नाही शब्द. बाबा उभं राहायला का म्हणते तर मग शाळेत यायचं. आपल्या गुरुजी विचारायचं सर चालता चालता मी काल म्हणत होते आय एम सिटिंग. आय एम उठिंग. आता सिटिंग माहिती आहे, मग उठिंगला काय म्हणतात? सरला विचारायचं सर सांगते नाही का नाही. एखादा शब्द नाही आठवला तर वारंवार ते चुका नाही करायच्या. आणि ते शब्द नाही आठवलं तर लिहून घ्यायचं की आपण याला काय म्हणतो तिकडे काल हा उठिंग म्हणलं होतं. सरला जाऊन विचारायचं सर मी असं म्हणलं उठिंग. तर ते बरोबर नाही. मला असं वाटत नाही बरोबर आहे. ते उठिंगला काय म्हणते? समजा नीतानं जेवण केलं पोटभर 7 सुरारो. मग काय होईल नीताला? ती गेली समजा झोपेली ती म्हणतात दिलं ती झोपत आहे. शी इज भीम. प्रथमेश गाणे गात आहे किंवा गात आहे. प्रथमेश गात आहे. प्रथमेश नाव नावाच्या पुढे काही येईल? परत सांगा जरा. गात आहे. गाणे गात आहे. गाणे सिंगच्या पुढे काय येईल? ING. सिंगिंग. आता आपण म्हणलं का
प्रथमेश गाणे गात आहे नाही म्हणलं आपण, नुसतं म्हणलं प्रथमेश गात आहे, प्रथमेश इज सिंगिंग. अशा आजूबाजूच्या अनेक जात चालता नाही मोठे गेले, पोरं दुकानावर गेले, पोरं नाही मोठे पोरं गेले किंवा मुली गेल्या खरेदी करू लागली. कसं होईल? मुली गेल्या, गर्ल्स आर बाईंग. आता काय बाईंग करतात आपल्याला काही माहित नाही. कुरकुरे, लॉलीपॉप हे काय काही माहित नाही. जरा असं तर लॉलीपॉप म्हणा. द गर्ल्स आर बाईंग लॉलीपॉप. का लॉलीपॉपिंग म्हणतात? द गर्ल्स आर बाईंग लॉलीपॉप. असे साधे साधे वाक्य आहे की नाही. आता हे झालं, मी बोलत आहे. आता मी दिवसभर बोलत राहील का? तुम्ही दिवसभर ऐकत राहाल का? केलं बोलणं तुम्ही. मग आता हे वाक्य कसं? आता मी बोलत नाही. आता सध्या मी बोलत नाही. काय करायचं? हे सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, बरोबर आहे. त्याच्या पुढे लावायचं नॉट. त्याच्या पुढे हा ऍक्शन वर्ड आणि त्याला पुन्हा आयएनजी. I am speaking. I am not Speaking. I am not Speaking. speaking. You are not. Listening. आता मी बोलताना तुम्ही बोलणार आहे का ऐकणार आहे? मग यू आर नॉट. तुम्ही स्वतः जर ऐकत नसेल तर कसं म्हणणार? I am not listening. जर समजा तो ऐकत नसेल तर मग कसं म्हणणार? Not listening. समजा ती ऐकत नसेल, She is not listening. समजा ते सगळे पोरं ऐकत नसेल, We. It is. दे आर नॉट लिसनिंग. समजा इकडचे आम्ही सगळेच ऐकणार नसेल तर मग इकडचे आम्ही सगळेच ऐकत मग आम्ही इकडचे सगळेच ऐकत. We are not listening. वी आर नॉट लिसनिंग. मी बसत नसत तर मग आय एम नॉट सिटिंग. आपले पप्पा जर भांग पाडत नसेल तर माय फादर इज नॉट कॉम्बिंग. माय फादर इज नॉट कॉम्बिंग. कार्तिक अंघोळ करत नसेल तर मग Karthik is not bath. नॉट टेकिंग. आजीच्या पित्त असेल तर grandmother is not taking टी. दर्शना सायकल चालवत नसेल तर Darshana is not walking cycle. Riding. Riding cycle. वॉकिंग नाही, रायडिंग म्हणजे स्वारी किंवा सवारी. बरोबर आहे. आता असे वाक्य तुम्हाला आजूबाजूचे, आता मी एवढं सांगणार आहे, बाकीच काही लिहून देणार नाही तुम्हाला, लिहून द्यायची गरज नाही. असेच वाक्य तुम्ही मनानं तयार करायचे, उद्या सांगणे. आता समजा हे झालं किंवा मी बोलतो किंवा मी बोलत आहे, मी बोलत नाही. मी जर विचारलं मी बोलत नाही का, मी बोलत नाही का म्हणजे विचारलेलं सर. हा ना, मग मी बोलत नाही का. मग अशा वेळेस काय करायचं? आपला सब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर एम, इज, आर. सब्जेक्ट कोणता बी असू शकतो. एक वचनी असलं तर इज आणि एक वचनी असलं तर आर. स्वतः असलो तर Am. Am I speaking? मग त्याच्यानंतर येईल सब्जेक्ट. बरोबर. आपला डुअर म्हणजे करणारा, करता. त्याच्यानंतर एम आय. नॉट येईल आधी, नॉट. त्याच्यानंतर येईल आपली ऍक्शन. आपण काय करतो हे कधी, आणि त्या ऍक्शनला काय लागल? ध्यानात ठेवायचंय ING. आपला इंग्रजीचं स्पेलिंग काय आहे? पहिली 3 अक्षर काय आहे? ENG.
काय आहे ENG. ENG. याला INGच म्हणायचं आणि आपली इंग्रजीच म्हणायची. काय म्हणायचं इंग्रजीच म्हणायचं. मग आता मी बोलत नाही का am I not स्पीकिंग. बरोबर. दर्शना सायकल चालवत नाही का. Is Darshana इज दर्शना not riding cycle? रायडिंग अ Cycle. इज दर्शना नॉट रायडिंग सायकल. बरोबर बरोबर आहे की नाही. हेच वाक्य जर समजा हेच चित्र आपण घेतलं याला तुम्ही वाय म्हणा ही म्हणा आसिफ म्हणा हुसेन म्हणा. बॉय इज इटिंग. काय इटिंग करू राहिला ते आपण घेणं नाही. बॉय इज Eating food. इटिंग. आता याला स्टॉप केलं स्टॉप केलं मग Boy is not eating. आता याला प्रश्न विचारला Is boy not eating? इज बॉय Not eating. नॉट Eating. इटिंग. सोपं काय असं तुम्ही करून करू ना. उद्या करून आणा आणि सर, मग मी सांगतो. सांगायचं नाही. जे घरी करणार तुम्ही ते आपण इथे घेणार सगळे जण सगळे. नो सुट्टी. समजलं एवढं. हो सर. काय अडचण नाही सर. त्याची उद्या तयारी करा. बंद करा.